मी आलोच आहे. हो. सुवर्णताई या, बसा. चहा वगैरे घ्या. आकांक्षा बघ त्यांना चहा खाण्याचं काहीतरी बघ. हो नाही नाही, अहो हे ऐकल्यापासून माझी तहान भूक सगळं हरपून गेलंय. हा पण माहेरचा चहा असेल ना तर 2 घोट मात्र मी नक्की घेईन. माहेरचा चहाला नाही कसं म्हणायचं नाही का? आहा, कसं आहे ना, बाहेर तुमची इमेज अशी आणि त्यात हे सगळं. आकांक्षा मला उशीर होतो ऑफिसला जायला, मी निघते. बहिणी, तुम्ही काही खाल्लं सुद्धा नाहीये. धन चहा तरी घेऊन जा. नाही राहू दे, भूक नाहीये मला. येते. बघितलं कसा चेहरा लपवून गेला ते. आपल्यापासून चेहरा लपवून जातील हो, पण जगाचं काय? लोकांच्या नजरांपासून कोण वाचवणार आहे यांना? उठ सूट येता जाता आपला आमचं इन्सल्ट करतात काय? आता बघा म्हणावं, इन्सल्ट कशाशी खातात ते. माहेरचा चहा, वा. वैदेही नाश्ता बनवलाय मी, खाऊन घे. नकोय बाई. अगं नकोय काय? अगं मला आधीच हँगओव्हर आहे, नको. नाही ग, रात्री पण जेवली नाहीयेस तू, असं नको करू. यार हे न्यूज वाले पण बघ ना, सतत आपली तीच क्लिप दाखवतात. आता सानियाने राजवर्धनची बाजू घेतली, हे का नाही दाखवत? काऊ राजवर्धन कुठल्याही मुलीशी असं वागणं शक्यच नाही. तुला आठवते आपण एकदा मागे पार्टीला गेलो होतो, तिथे नाही का तुमची भांडणं झाली होती आणि तू निघून आली होतीस. तुझ्याकडे चावी पण नव्हती. त्या रात्री मी दारूच्या नशेत असताना एका मुलाने माझी छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. काय? तेव्हा राजवर्धनने त्या मुलाला झापलं आणि त्या मुलाला म्हणाला की दारूच्या नशेत असलेली मुलगी अपॉर्च्युनिटी नाही तर रिस्पॉन्सिबिलिटी असते. आता मला सांग, असा विचार करणारा मुलगा का एखाद्या मुलीचा डिसएडव्हान्टेज घेईल? मला पण हेच वाटतंय. म्हणजे ना, तो उर्मट आहे, उद्धट आहे, पण त्याची नजर वाईट नाहीये. माझ्याशी कसाही वागला तरी तो असं करणार नाही याची खात्री आहे मला. ती मुलगी ग, ती मुलगी ना निघून गेली म्हणून, नाहीतर. वैदेही, मला ह्याबद्दलच तुला एक विचारायचंय. काय? जी मुलगी दाखवतायत ना न्यूज मध्ये, त्या मुलीचं ऑफिस ID कार्ड तुझ्या पर्समध्ये कसं काय आलं? कसलं कार्ड? काय बोलतीस तू? थांब, हे बघ. हे कार्ड माझ्याकडे, हे कार्ड माझ्याकडे कसं आलं मला नाही माहिती. सॉरी सॉरी सॉरी, आय एम. नो इशू, इट्स ओके. ओ माय गॉड, ही अगं ही तीच मुलगी आहे जिला मी धडकले होते. थँक गॉड आपल्याला हिचा पत्ता आणि नाव मिळाला. म्हणजे आपण हिला जाऊन जाब विचारू शकतो. यार आता मला इव्हेंटला पण जायचंय आणि हे पण काम करायचं. कोणतं काम करू मी? नेहमी माझ्याबरोबर असं होतं. ठीक आहे, शांत हो तू. तू तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर, मी जाऊन बघते काय करायचं ते. तू जाशील? हे घे, ओरडून जाब विचारा तिला. खडसावून असतं ग ते. ए बाई थांब ना, आता काय ग्रामरच्या चुका काढते ग माझ्या.
तू जा आता आणि काही लागलं तर मला फोन कर. हो ठीक आहे, आता मला उशीर होतोय, मी निघते. सावकाश बाय बाय. जा. कळव मला काय ते. हो सावकाश जा. हो. गुड मॉर्निंग मॅडम. अरे गुड मॉर्निंग कावेरी, बस ना. कावेरी, सर्वप्रथम म्हणजे कालच्या प्रकारासाठी सॉरी. म्हणजे मी तुला किती आग्रह करून जेवायला थांबवलं आणि अहो नाही, तुम्ही नका सॉरी म्हणू. जे काही घडलं ते इतकं अचानक घडलं की मलाही काही सुचलं नाही. तुम्ही मनाला नका लावून घेऊ. इट्स ओके. बरं कावेरी, मी ना फक्त काही सह्या करण्यापुरतीच आले आज ऑफिसमध्ये. हे झालं की लगेच निघणार आहे घरी मी. मॅडम, मला माहिती आहे तुम्ही काळजीत आहात, पण एक सांगू का? म्हणजे राजवर्धन सर लोकांशी नीट वागत नसले, नीट बोलत नसले तरी ना मला नाही वाटत ते असं काही करतील. ते कुठल्या मुलीशी गैरवर्तन नाही करू शकत. अगं बरोबर आहे तुझं, खात्री आहे माझी. माझा मुलगा आहे राजवर्धन. पण हे जगाला कोण पटवून देणार? ते असल्या अपमानांवरती विश्वास ठेवणार ना. आई, प्रेसला तू बोलावलंय? हो, मी बोलवलं. अगं पण का? तुला माहिती आहे ते 2चे 4 करून छापतील. सिच्युएशन उगाच बस लेवलला जाईल. अगं त्यापेक्षा हे सगळं इग्नोर करूयात. हे असले 100 फेक स्कॅन्डल्स दर आठवड्याला न्यूज मध्ये येतात. नेक्स्ट वीक पर्यंत नवीन स्कॅन्डल आलं तर हे सगळं लोक विसरूनही जातील. राज, मला नाही पटत हे. अरे आपण आपली बाजू नको का मांडायला? अगं पण कशाला मांडायला पाहिजे आपली बाजू? राज, अरे चिडचिड करून काही होणार नाहीये. चिडू नकोस तू. हे बघ, लोक ह्या बातम्यांवरतीच विश्वास ठेवणार. या सगळ्या अफवांमुळे ना आपल्या माहेरच्या चहाची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. आतापर्यंत संस्कृती आणि परंपरा जपणारा माहेरचा चहा अशी आपली ख्याती आहे. आता यापुढे संस्कृतीची धुळधाण करणारा माहेरचा चहा असं लोक म्हणायला लागतील. यांनी आपली बाजारातली पत कमी होईल. आपले रोजचे ग्राहक आहेत ते आपल्या कॅफेकडे फिरकेनासे होतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज, आपली बाजू सत्याची आहे. मग ती लोकांसमोर मांडायला का घाबरायचं? तू ये माझ्या बरोबर, ये आपण जाऊ. बस. नमस्कार. बस. राजवर्धन सर, काल जे काय घडलं त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मी असं काहीही केलेलं नाहीये. आय डिड नॉट टच दॅट गर्ल विथ रॉंग इंटेन्शन्स. मी फक्त तिच्यासोबत डान्स करत होतो. माहेरच्या चहामध्ये तुम्ही संस्कृती परंपरा जपता आणि तुमचे आयुष्य कम्प्लिटली वेगळं जगता. तो माझा जगण्याचा चॉईस. याचा आणि माहेरच्या चहामध्ये जपल्या जाणाऱ्या संस्कृतीचा काहीच संबंध नाही.
आय रिक्वेस्ट यू, या दोन्ही गोष्टी प्लीज मिक्स करू नका. रत्नमाला मॅडम, राजवर्धन सरांवरचे आरोप जर का सिद्ध झाले तर त्यावर तुमचं काय म्हणणं असेल? आणि तसं झालं तर माहेरचा चहासारखा सांस्कृतिक मूल्य जपणारा उद्योग सांभाळण्यासाठी राजवर्धन नैतिकदृष्ट्या योग्य असतील का? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे. त्याने असं काहीही केलेलं नाहीये. आणि माझ्या संस्कारांवरतीही विश्वास आहे. पण ती मुलगी खात्रीलायक सांगते हो, ती मुलगी काही बोलेल. आणि तिने पुराव्यासकट आरोप सिद्ध करून दाखवलं तर? हे पहा, त्या मुलीने केलेले आरोप जर सिद्ध झाले ना तर राजवर्धन माझा मुलगा असला तरी मी त्याला माहेरचा चहामधनं बेदखल करेन. मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली आहेत. नमस्कार. मॅडम थांबा जरा. मॅडम अजून काही प्रश्न होते मॅडम? मॅडम बस शिवाय शांत बसा, शांत बसा. हे बघा, ऐका. तुम्हाला प्रश्नांची जी उत्तर हवी ताईने दिलेली आहेत, कळलं? राज थांब. राज, काय आहे हे? आपण प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे ना आपला मुद्दा त्यांच्यासमोर मांडायला, आणि त्यांच्यासमोर असा तू रागारागाने उठून निघून गेलास. पुन्हा ते काय वाटेल ते छापायला मोकळे ना? मग मी एक्झॅक्टली काय करायला हवं होतं? आणि तू त्यांना असं कसं म्हणू शकतेस की जर आरोप प्रूव्ह झाले तर तू माहेरच्या चहामधून मला बाहेर काढशील? राज, मी त्यापूर्वी असंही बोलले की माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी असं काही केलेलं नाहीये. हे लक्षात नाही ठेवतेस तू? तुझा माझ्यावर जर विश्वास आहे तर मग इतकी निगेटिव्ह गोष्ट इतक्या फॉर्मली बोलायची काय गरज होती? आणि तू जी पॉसिबिलिटी बोलून दाखवलीस ना त्याचा असाही अर्थ निघतो की तू मला इथून बाहेर काढण्याच्या अपॉर्च्युनिटीची वाट बघतेस. काय? असा अर्थ फक्त तूच काढू शकतोस. हे बघ राज, प्रत्येक वेळेला मी काही बोलले की माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढलाच पाहिजे का? का नको काढू? हा, जेव्हा मी चुकून बोलून गेलो होतो की मी तुझ्या जाण्याची वाट बघतोय वगैरे, तेव्हा तू काय रिॲक्ट झाली होतीस? तसं आता मी म्हणू शकतो ना की तू मला इथून बाहेर काढण्याच्या अपॉर्च्युनिटीची वाट बघतेस. आणि एकदा का हे सगळं घडलं, मी इथून बाहेर पडलो की तू तुझ्या मनातला सो कॉल्ड उत्तराधिकारी इथे आणायला मोकळी. हे बघ राज, मला जर तसं करायचं असतं ना तर मी केव्हाच केलं असतं. हे बघ, या कंपनीत कोणाला ठेवायचं कोणाला काढायचं यासाठी मला कुठल्याही अपॉर्च्युनिटीची वाट बघायची गरज नाहीये, कळलं? वा 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 वा. अपॉर्च्युनिटीसाठी वेट करण्याची गरज नाहीये, मग थांबलीस कशासाठी? गो अहेड. राज, अरे तू कावेरी, ही शपथ त्या मुलीचा पत्ता मिळाला हवा. असं झापणार न दिला मी. हे आजकालचे न्यूज मीडियावाले सगळं दाखवतील पण त्या मुलीची माहिती नाही सांगणार. का तर म्हणे त्या मुलीला त्रास होईल. मला माहिती आहे ती मुलगी आता कुठे असेल. काय? तुला कसं माहिती? तिचं आयडी कार्ड.
हॅलो. हाय राज सर. ऍक्च्युली मी सकाळीच फोन करणार होते, बट मी एका इव्हेंटच्या गडबडीत होते म्हणून राहून गेलं. राज सर, मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की काल जे काही घडलं ना, तर तुमची काहीही चूक नाहीये. सर, मला विश्वास आहे तुम्ही असं कधीच काही करणार नाही. त्यामुळे जगाला काय म्हणायचं ते म्हणू दे. तुम्ही मुलींचा किती आदर करता हे मला माहिती आहे. त्यामुळे माझ्या मनात जी तुमची इमेज आहे ना, ती तशीच राहील. सर, ह्या सगळ्यामुळे आपल्या रिलेशनला काहीच फरक पडणार नाही. थँक्स, खरंच थँक्स. अशा वेळी आपल्यावर ट्रस्ट करणारा एक जरी माणूस असला तरी खूप रिलॅक्स वाटतं. आता अख्खं जग जरी माझ्या अगेन्स्ट केलं ना, तरी आय डोंट केअर. थँक्यू फॉर बिंग विथ मी. डोंट वरी सर. हे बघा, जग तुमच्या कितीही विरोधात गेलं ना, तरी मी कायम तुमच्या बाजूने असेल. जे काही खरं आहे ना, ते लवकरात लवकर बाहेर येईल. होप सो. येस सर. बाय. बाय. येस, कम इन. येस, कोण तुम्ही? मी कावेरी, माहेरचा चहा मधून आले. कालच्या प्रसंगाबद्दल थोडी माहिती हवी होती. एक्सक्यूज मी, तुमचा काय संबंध त्याच्याशी? आणि तुम्हाला जी माहिती हवी आहे ती लोकांना आधीच कळली आहे. आणि मला आता ह्या विषयावर कोणाशी काही बोलायचं नाही. यू मे गो नाउ. ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला बोलायचं नसेल इथे तर आपण पोलीस स्टेशनला जाऊन बोलूयात. पोलीस स्टेशन? हो, मी क्राईम ब्रँच मधून आलोय. ACP शिंदे. काय ना, हल्ली अशा केसेसमध्ये मुली कंप्लेंट करत नाही, मग आम्हाला चौकशी करून शहानिशा करावी लागते. काय ना, मुली क्लिप व्हायरल करून मोकळ्या होतात, पण मग आम्हाला निस्तरावं लागतं, बारीक लक्ष ठेवावं लागतं. आणि काय, हल्ली कुणाचाच भरोसा देता येत नाही. जशी मुलं फसवतात तशा मुलीही फसवतात फेमस होण्यासाठी. हनी ट्रॅप. मग आम्हाला चौकशी करून घटनेच्या मुळाशी जावं लागतं, केस फाईल करावी लागते. कसं आहे, न्याय मिळवून देणं हे आमचं काम आहे. जशी तुमची चौकशी होणार तशीच त्यांचीही होणार. मग बोला, तुम्ही माहिती इथे देताय का पोलीस स्टेशनला येताय? पोलीस स्टेशन? अहो, पण एवढं काही घडलंच नाहीये. एवढं काही घडलं नाहीये म्हणजे? ज्या प्रकारे तुम्ही त्या व्हायरल व्हिडिओमध्ये बोलताय ना, त्यामुळे एका व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, त्याची अब्रूपणाला लागू शकते. हा, तुमच्यासाठी असेल होतो 5 मिनिटांचा टाइमपास, पण त्यामुळे एका व्यक्तीचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. एका चांगल्या सुसंस्कृत घराण्यातल्या माणसाची इमेज खराब होतीये. आणि एवढंच नाही हा, तर तुमच्या एका खोट्या आरोपामुळे माहेरच्या चहाने इतकी वर्ष कष्टाने उभ्या केलेल्या त्याच्या इमेजला धक्का बसतोय. उद्या जर माहेरच्या चहाचं एखादं आउटलेट बंद झालं तर साधारण किती माणसांची नोकरी जाऊ शकते याची काही कल्पना आहे का तुम्हाला?
तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे ना 100 पेक्षा जास्त कुटुंब अशी क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतात. काय या बाई जरी खरं बोलत असल्या तरी तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमची बाजू जर खरी असेल ना तर बिनधास्त बोला. हा पण तुम्ही केलेला आरोप जर खोटा असेल तर तुम्हाला जेल होऊ शकते. तशी प्रोव्हिजनच आहे कायद्यामध्ये. चुकीला शिक्षा होणारच. बाहेर लेडी कॉन्स्टेबल उभी आहे.